नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत रहा, हिट रहा, फिट रहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे सरकार जरा बेरोजगारांकडे पहा। आजचा विषय आहे सरकार जरा बेरोजगारांकडे पहा। प्रथम तुम्ही ही बाईट पहा। या भाजप सरकाराविषयी माझ्याकडे पूर्ण विटनेस आहे। 2 कोटी वृक्ष, 33 कोटी वृक्ष आणि 13 कोटी वृक्ष ह्या भाजप सरकारने लावले होते। ह्या भाजप सरकारच्या कालावधीत लावण्यात आले होते, परंतु हे जे 48 कोटी वृक्ष आहेत ते फक्त कागदावरच दाखवण्यात आलेले आहेत। आणि जो उष्णतेचा पारा चढलेला आहे महाराष्ट्रामुळे, झाडं न लावल्यामुळे आहे। म्हणून माझा रोष आहे, या भाजप सरकारने फक्त कागदावरच झाडं लावले, वस्तुस्थिती जमिनीवर झाडे लावलेले नाही। म्हणून हा महाराष्ट्रामध्ये 45 डिग्री सेल्सिअसचा तापमान महाराष्ट्रातील जनतेला भोगावा लागतोय। म्हणून माझा रोष आहे भाजप सरकारावर की हा जो तापमान वाढत आहे तर ह्या भाजप सरकारमुळेच वाढत आहे असे माझे म्हणणे आहे। म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे असे सूचित करीत आहोत की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय कार्यालय, महाराष्ट्र एवं गोवा, केंद्रीय सदन, ये विंग, पहिला मजला, आकुर्डी या ठिकाणी अनुसूचित ऐकली। संपूर्ण धुळे जिल्ह्यातील बेरोजगारीच काय, संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या 10 वर्षामध्ये बीजेपी सरकारने बेरोजगारांकडे पाहिलेच नाही। बेरोजगार काय करतात, बेरोजगार काय खातात, बेरोजगार कोणती भाकर कशाशी खातात याचं काही घेणं देणं नाही। बेरोजगारांचे आत्महत्या वाढणार, मग आत्महत्या झाल्यावर बेरोजगारांकडे पाहणार का, असा सवाल आजचा बेरोजगार या सरकारला विचारतोय। गेल्या 10 वर्षापासून बेरोजगारीची सामाजिक समस्या सतावते। धुळे जिल्ह्यात, धुळे शहरात सुद्धा MIDC जशी पाहिजे तशी राज्यकर्त्यांकडून झाली नाही किंवा प्रशासनाकडून तयार करण्यात आली नाही। एकही लोकप्रतिनिधीला वाटत नाही किंवा वाटलं नाही किंवा त्यांचे स्वप्न नाही की या धुळे शहरात बेरोजगारी कमी व्हावी, या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी कमी व्हावी, या धुळे शहरात मोठे उद्योग यावेत। परंतु एकही मोठा उद्योग या धुळे शहरात, या जिल्ह्यात आला नाही। तसा प्लॅनही देखील नाही। या सर्व समस्याला कोण जबाबदार? अर्थातच याचं उत्तर नक्कीच लोकप्रतिनिधी। परंतु लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांची इच्छाशक्ती नाही। इच्छाशक्ती पाहिजे, यांना इच्छाशक्ती नाही। का नाही? लोकप्रतिनिधींना इच्छाशक्ती का नाही याचं कारण मोठं आहे। निवडणुकीत या लोकप्रतिनिधींचा प्रचार कोण करणार? कारण निवडणुकीत या लोकप्रतिनिधींचा प्रचार कोण करणार? यांचे झेंडे कोण लावणार? यांच्या घोषणा कोण देणार? यांच्या मागे पुढे कोण फिरणार? सध्या देशात तरुण लोकसंख्या जास्त आहे। एक प्रकारचा तरुण शहरात वाढलेला आहे। सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य असा आत्मभान, प्रावीण्य कुशल भारतीय तरुण आहे। तर दुसऱ्या प्रकारचा तरुण वर्ग ग्रामीण भागातून येतो, ज्याला पुरेसं शिक्षण नाही, पुरेसा रोजगार नाही, रोजगाराच्या संधी नाहीत। पण सध्या या दोन्ही वर्गामध्ये नैराश्य दिसून येत आहे, कारण हाताला काम नाही। म्हणूनच धुळे ग्रामीण मधून काही तरुणांनी एकत्र येऊन एक युक्ती पुढे आणली। ती युक्ती तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही त्या तरुणाचा हेवा वाटेल, तर त्या तरुणांचा हेवा वाटेल। आजच धुळे ग्रामीण मधील तरुण अनिल वाघ यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली। हजारो लाखो एकर जमीन सरकारच्या ताब्यात आहे। त्या जमिनीचा वापर कसा होतो या अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। अर्थातच फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात आहे। फॉरेस्ट विभाग झाडे लावते, परंतु त्या झाडांकडे दुर्लक्ष करते, यांच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही। धुळे ग्रामीण मधील अनिल वाघ यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली की फॉरेस्ट विभागातील असलेली धुळे ग्रामीण मध्ये नंदाळे येथील जमीन गट नंबर 203 मधील जमीन आम्हाला झाडे लावण्यास प्रत्येकाला अर्थात बेरोजगाराला 2 हेक्टर जमीन द्यावी। ही जमीन शासनाच्या नावावरच राहील, फक्त आम्हाला आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी व आम्हाला सशक्त बनवण्यासाठी द्यावी।
आम्ही त्या जागेवर आंबा, चिंच, सीताफळ, रामफळ यासारखे अनेक झाडे लावणार व त्या झाडांची निगा ठेवणार आणि ही आमची जबाबदारी नाही. जर शासनाने मनावर घेतले तर बेरोजगारीचे प्रमाण यातून कमी होईल, जमिनीची धूप होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, पाऊस जास्त प्रमाणात पडणार व पाण्याचाही प्रश्न निकाली निघेल. जर का आपण फॉरेस्ट विभागाचा प्रश्न डोळ्यासमोर आणला किंवा जगासमोर ठेवला तर फॉरेस्ट किती झाडे लावते, त्याहून झाडे किती जगवते सांगायचे झाले तर फॉरेस्ट विभाग 2 कोटी वृक्ष, 13 कोटी वृक्ष, 33 कोटी वृक्ष, महाराष्ट्रात 48 कोटी वृक्ष लागवड केली. प्रत्यक्षात किती हा संशोधनाचा विषय होईल, परंतु ते वृक्ष जगतात किती? माझा सवाल आहे फॉरेस्ट विभागाला, फॉरेस्ट विभागाच्या त्या अधिकाऱ्यांना, तुम्हीच केला जमिनीचा ऱ्हास. तुम्ही फक्त कागदावरच वृक्ष लावली, मोठमोठ्या मंत्र्यांच्या हातून 1 किंवा 2 झाडे लावलीत आणि फोटो सेशन करून घेतले व इव्हेंट करून घेतला. मोठमोठ्या आश्वासनं त्या मंत्र्यांनी केली, तो मंत्री मोठमोठ्या गप्पा मारून निघून गेला आणि त्या इव्हेंट मधून शासनाला चुना लावला आणि त्या चुना लावण्यामध्येच तुमचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. एवढेच काम या फॉरेस्ट विभागाने केले म्हणून आजचा तरुणी कसा भरकटलेला आहे, त्याच्या हाताला काम का मिळत नाही, हे मोठं उदाहरण आहे. जर का शासनाने मनावर घेतलं तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. पहा हा युवक काय म्हणतो. जमिनी या SC ST लोकांना प्रदान करण्यात यावा आणि ह्या प्रवाहामध्ये कसे येतील या अनुषंगाने हे ऑफिस बऱ्याच वर्षापासून कालांतराने स्थापित झालेलं आहे. तरी बऱ्याचशा ठिकाणी आम्ही सडळ पुरावे दिले आहेत, बऱ्याचशा ठिकाणी जमिनी देखील अदा करण्यात आलेल्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे, जी जमीन फॉरेस्टाची आहे, शासनाची आहे, ती शासनाच्याच नावाने राहील, फक्त आम्हाला झाडे लावण्यासाठी द्यावी. झाडे हे शासनाने आम्हाला उच्च प्रतीची ती द्यावी आणि त्यांचं लालन पालन पोषण हे वृक्ष होईल, झाड रोपट्याचं वृक्ष होईल तोपर्यंत आम्ही करणार आहोत आणि त्याच्यापासून जे फळ येणार आहे त्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह करणार आहोत. ही आमची भूमिका आहे आणि हीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडत आहोत. ऐकलं या युवकाने काय आरोप केले, काय म्हणाला हा युवक, तुमचं लक्षातच आलं असेल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.